बीपी आहे, डायबिटीज आहे, PCOD आहे, कॅन्सर आहे, कुठलाही मेटाबॉलिझमशी रिलेटेड जो क्रोनिक डिसीज असतो, संधिवात आहे, हे सगळे रिलेटेड विथ इन्फ्लेमेशन आहे. ब्रेन मॅपिंग जेव्हा रिसर्चमध्ये केलं गेलं त्यामध्ये MRI स्कॅन केले गेले ब्रेनचे, तर जे रोज गोड खातात ते आणि जे रोज अल्कोहोल घेतात ते त्यांच्या ब्रेनमध्ये चेंजेस सेम आहेत. साखर ही हायली इन्फ्लेमेटरी आहे. कारण काय आहे की साखर हे केमिकल आहे विच इज कॉल्ड एज सुक्रोज. साखर हे अन्न नाही आहे. एक सुपरफूड असं आहे आवळा. सो आवळा तुम्ही जर रोज इन्क्लूड केला डाएटमध्ये, अर्थात नॅचरल फॉर्ममध्ये, दॅट इज वन ऑफ द गुड अँटी इन्फ्लेमेटरी सुपरफूड. ज्यांना व्हिटॅमिन B12 कमी आहे त्यांचं गट डिस्टर्ब आहे. हाय हॅलो नमस्कार. वेट सेट गोच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी गार्गी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, कसं आहे, आपली जी धकाधकीची सध्याची जीवनशैली आहे त्यामुळे आपल्याला अनेक लहान मोठे त्रास होत असतात. बरेचदा या त्रासामागे बाकी काही नाही तर सूज, अर्थातच इन्फ्लॅमेशन हे एक मोठं कारण समोर येताना दिसते. आता मुळात ही सूज का येते, त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होत आहेत, आतून आपलं शरीर त्याच्यामुळे कशा प्रकारे खचतंय, या सगळ्या गोष्टींवरती अगदी मनापासून गप्पा मारण्यासाठी आपल्याबरोबर सुप्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट मंजिरी कुलकर्णी मॅम आहेत. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मॅम, जसं मी म्हटलं की आज अनेक लोकांना प्रत्येक घरामध्ये इन्फ्लमेशन किंवा सूज हा मोठ्या प्रमाणात जो प्रॉब्लेम आहे तो जाणवतोय. आपण अगदी सुरुवातीपासूनच जाऊया. मुळात ही सूज काय असते आणि कधी ती शरीराला आलेली आपण म्हणजे म्हणतो ना की टेन्शन नाही आणि कधी ती हानिकारक आहे. मुळात इन्फ्लेमेशन म्हणजे सूज नाही. इन्फ्लेमेशन म्हणजे रिस्पॉन्स. म्हणजे आपलं शरीर प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स देत असतं. तर त्या रिस्पॉन्सला इन्फ्लेमेशन म्हणतात. आणि तो रिस्पॉन्स देण्याची जी जबाबदारी असते ती आपल्या प्रतिकारशक्ती अर्थात इम्युन सिस्टीमवरती असते. सो इन्फ्लेमेशन इज रिस्पॉन्स. आणि जेव्हा शरीर आपलं जेव्हा अंगाला सूज येते तेव्हा कधी आपण असा विचार करू शकतो की बाबा आतला एखादा आपला अवयव आहे तो काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत आणि म्हणून बाहेरच्या माझ्या अवयवांवरती अशा प्रकारे सूज येते, असं आपण कधी विचार करू शकतो? सूज येणं जे आहे ना ते इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्सचा आउटकम आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही गोष्टीमुळे इन्फ्लेमेशन क्रिएट होतं, अर्थात रिस्पॉन्स दिला जातो, तर त्याचं एक लक्षण जे आहे ते म्हणजे सूज आहे. म्हणजे तुम्हाला पफी फेस दिसतो किंवा कधी कधी तुम्हाला वाटतं की 1-2 किलो वजन वाढलंय अचानक 1-2 दिवसातच आणि मग ते अचानक कमी होतं. सो दॅट इज इन्फ्लेमेशन. आणि मग आजच्या या बदलत्या जीवनशैलीमध्ये आता तुम्ही अर्थातच न्यूट्रिशनिस्ट आहात आणि तुम्ही अशा अनेक लोकांवरती उपचार करत असाल. स्त्री आणि पुरुष यांच्या तुलनेमध्ये हे प्रॉब्लेम जास्त कोणामध्ये तुम्हाला जाणवतात? बेसिकली नैसर्गिकरित्याच स्त्रियांची बॉडी ही जास्त इन्फ्लेमेटरी असते आणि पुरुषांची त्या कम्पॅरेटिव्हली कमी असते. तर इन्फ्लेमेशन हे 2 प्रकारचं असतं. तर त्यामध्ये एक असतं क्रोनिक आणि एक असतं ॲक्यूट. सो यामध्ये आता जसं प्रतिकारशक्ती आपण इन्व्हॉल्व करतो यामध्ये, तर इन्फ्लेमेशन जेव्हा तुम्हाला एखादं इन्फेक्शन होतं, व्हायरल आहे, बॅक्टेरिया आहे, तेव्हा एकदम ताप येतो, थंडी वाजून येतो, त्याला ॲक्यूट इन्फ्लेमेशन म्हणतात. अच्छा. पण रोजच्या शरीरात येणाऱ्या गोष्टींमुळे फार म्हणजे बेसिक उदाहरण अन्न जे बाहेरून येतंय, तर प्रत्येक बाहेरून आलेली गोष्ट शरीर तपासतं आणि ते तपासून त्याच्या कॉम्पोजिशन नुसार रिस्पॉन्स देतं की किती गोष्टी घेण्यासारख्या आहेत, किती न घेण्यासारख्या आहेत. सो अगदी ढोबळ सांगायचं झालं तर जेवढ्या न घेण्यासारख्या गोष्टी आहेत अन्नामधून तेवढ्या जास्त इन्फ्लेमेटरी असतात. अच्छा. मग शक्यतो आता आपण थोडं पुढे गेल्यानंतर जेव्हा आपण अँटी इन्फ्लॅमेटरी डाएटबद्दल बोलतो, तर हे नेमकं डाएट असतं काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणते असे घटक असतात की जे शरीरासाठी उपयुक्त असतात? जसं की मी तुम्हाला सांगितलं की जेवढं स्वीकारण्या इतकं अन्न आहे तेवढं अँटी इन्फ्लॅमेटरी असतं. मग हे स्वीकारण्या इतकं म्हणजे काय की ते खूप बेसिक फूड. अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट म्हणजे असं काही वेगळं कॉम्पोजिशन किंवा वेगळं काही बनवून खायचं आहे असं नाही आहे. कॉम्बिनेशन जे असतं ते अँटी इन्फ्लॅमेटरी असतं. जसं फास्ट फूडमध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड केल्या जातात अलॉंग विथ कलर्स किंवा फ्लेवर्स आर्टिफिशियल, ते इन्फ्लेमेटरी आहेत कारण की शरीर त्याच्याकडे केमिकल्स म्हणून बघतंय. साधं साधं जेवण जेवढं असेल, लेस प्रोसेस्ड,
साधं वरण भात, साधी भाजी पोळी किंवा जे कमीत कमी प्रक्रिया करून बनवलेलं आहे ते अँटी इन्फ्लेमेटरी डाएट असतं. बरं, म्हणजे आपण अशा घरगुती म्हणजे जे आपलं अन्न आहे ते आपण ह्याच्यामध्ये गणूच शकतो. हो, अर्थात. राईट. मॅम, अँटी इन्फ्लेमेटरी डाएटबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा बरेचदा त्याच्याकडे वजन कमी करण्याचा अँगल अशा याच्याने बघितलं जातं. मग हे जे मिथ आहे असं मी म्हणेन, किंवा फक्त तो एक कंगोरा आहे असं मी म्हणेन, त्या व्यतिरिक्त शरीरासाठी ओव्हरऑल तुमच्या बॉडीच्या डेव्हलपमेंटसाठी, मग ते शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, हे डाएट कसं परिणामकारक ठरत आहे? ओके, तुम्ही कुठलेही मेटाबॉलिक डिसऑर्डर जसं की BP आहे, डायबिटीज आहे, PCOD आहे, कॅन्सर आहे, कुठलाही मेटाबॉलिझमशी रिलेटेड जो क्रोनिक डिसीज असतो, संधिवात आहे, हे सगळे रिलेटेड विथ इन्फ्लेमेशन आहेत. तर तुम्ही अँटी इन्फ्लेमेटरी डाएट घेतल्यानंतर तुम्ही आयतर तुमच्या फॅमिलीत जर हे डिसीजेस असतील तर ते तुम्हाला होण्यापासून थांबवू शकता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर आजार झालेलाच असेल जो रिव्हर्स न होण्याच्या टप्प्यात असेल तर तुम्ही तो चांगल्या पद्धतीने मिनिमम मेडिकेशन्सवरती कंट्रोल करू शकता. आणि वजन कमी होणं हा याचा बाय प्रोडक्ट आहे. वजन 100% कमी होतं आणि वजन कमी करण्यासाठी फार कष्ट नाही लागत जेवढं तुम्हाला एखादा डिसीज मॅनेज करण्यासाठी लागतात. जसं अँटी इन्फ्लेमेटरी डाएट घेतल्यानंतर तुम्ही कमीत कमी डायबिटीसच्या औषधांवर राहता. खूप वेळा तो चांगल्या म्हणजे कुठल्या प्रकारचा आहे त्यानुसार तो रिव्हर्स पण होतो. जसं थायरॉइड पण कुठल्या प्रकारचा आहे त्यानुसार अँटी इन्फ्लेमेटरी डाएटला रिव्हर्स होतो. राईट. सो इतके त्याचे गुण आहेत. राईट. आणि जसं संधिवात आहे म्हणजे अर्थरायटिस आहे किंवा ज्यांना हृदयविकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांच्यासाठी पण हे डाएट अगदी इन्फ्लेमेटरीच आहे. अगेन इन्फ्लेमेशन जसं क्रोनिक वाढत जातं शरीरामध्ये किंवा कन्सिस्टंटली इन्फ्लेमेशन राहतंय शरीरामध्ये, सो जेनेटिकली तुमच्या घरामध्ये जे आजार आहेत त्याचे जीन्स तुमच्या शरीरामध्ये असतात. बरोबर आहे. जसं की माझ्या फॅमिलीमध्ये कॅन्सर आहे कोणाला तरी, तर माझ्या शरीरात कॅन्सरचे जीन असण्याच्या शक्यता असतात. आणि मग त्या इन्फ्लेमेशन जेवढं जास्त तेवढे लवकर ते एक्सप्रेस होऊन मला कॅन्सर होणार. सो अँटी इन्फ्लेमेटरी डाएट हे एक्सप्रेशन पासून थांबवतं. अच्छा, म्हणजे बरेचदा हा मुद्दा डायबिटीसच्या बाबतीत खूप बोलला जातो, म्हणजे जे हेरिडिटीनी चालतंय, म्हणजे वडिलोपार्जित त्या गोष्टी पिढ्यानपिढ्या चालतायत, सो त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. म्हणजे तुम्ही तर आधी सांगितलंच आहे, पण बरेचदा जसं कीटो डाएट आहे किंवा इंटरमिटंट फास्टिंग आहे, ह्याच्यापेक्षा हे कम्प्लिटली वेगळं आहे असं पण बोलू शकतो का? कीटो डाएटपेक्षा तर कम्प्लिटली वेगळं आहे डेफिनेटली. इंटरमिटंट फास्टिंग थोडंसं जवळ आहे, कारण की फास्टिंग इटसेल्फ इज अ अँटी इन्फ्लेमेटरी प्रोसेस. राईट. त्यामुळे तुम्ही जेव्हा फास्टिंग स्टेजमध्ये असता तेव्हा इन्फ्लेमेशन शरीर कमी करतं, कारण की त्याला रिपेअर करण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग इज ऑल्सो वन टाईप ऑफ अँटी इन्फ्लेमेटरी प्रोसेस. ओके, आणि आता इन्फ्लेमेटरी डाएटबद्दल आपण बोलतोय, तर असे कुठले सुपरफूड आहेत की जे आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत आणि ते तेवढे पोषण मूल्य देतात, न्यूट्रिएंट्स परिपूर्ण आहेत ते? सुपरफूड ॲज सच असं काही नसतं, पण अँटीऑक्सिडंट्स जे असतात ज्यामध्ये जास्त अँटीऑक्सिडंट आहेत, तर एक सुपरफूड असं आहे आवळा. सो आवळा तुम्ही जर रोज इन्क्लूड केला डाएटमध्ये, अर्थात नॅचरल फॉर्ममध्ये, जो कॅनमध्ये आवळा ज्यूस असतो तो नाही आहे रिकमेंडेड, सो नॅचरल फॉर्ममध्ये जो आवळा असतो तो जर तुम्ही कन्झ्युम केला, सो दॅट इज वन ऑफ द गुड अँटी इन्फ्लेमेटरी सुपरफूड. अच्छा, म्हणजे आवळा जरी म्हणजे सीझन वाईज असला तरी सुद्धा, म्हणजे आता तो थंडीच्या काळामध्ये शक्यतो वगैरे येतो. सो मग त्याला मग काही ऑप्शन आपण हे करू शकतो का, म्हणजे बाकीच्या सीझनमध्ये असताना कन्झ्युम जर केला ना, तो वर्षभर काम करतो. सो इट इज लाईक दॅट. सो म्हणजे मला असं वाटतं प्रेक्षकांसाठी अगदी छान टिप आहे, म्हणजे घरगुती वापरामध्ये पण आवळ्याला तितकंच महत्व आहे आणि ते जर आहारात ठेवलं तर अगदीच खरी गोष्ट आहे. थोडंसं मॅम आपण पुढे गेल्यानंतर असे कुठले पदार्थ आहेत की जे, जसं तुम्ही म्हणालात की आवळा हे एक सुपरफूड आहे, तसंच असे कुठले पदार्थ आहेत की जे इन्फ्लेमेशन, जसं तुम्ही म्हणालात की शरीरामध्ये ते वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत, की ते आपण टाळले पाहिजेत? ऑब्व्हियसली फास्ट फूड. दुसरी गोष्ट साखर. साखर ही हायली इन्फ्लेमेटरी आहे. कारण काय आहे की साखर हे केमिकल आहे विच इज कॉल्ड एज सुक्रोज. राईट. साखर हे अन्न नाही आहे. उसाचा रस इन्फ्लेमेशन कमी क्रिएट करतो, जेवढं साखर जास्त क्रिएट करते. तर
साखर कोणालाच गरज नाही आहे साखरेची. अगदी लहान मुलांना सुद्धा साखरेची गरज नाही आहे. सो रोज एखादं केमिकल तुम्ही जर कन्झ्युम करताय, म्हणजे आम्ही त्याला सुक्रोज म्हणतो की ही पांढरी साखर आहे, हे सुक्रोज आहे, ते रोज तुम्ही कन्झ्युम करताय. सो एका लेवलला ते ॲडिक्शनमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे तुम्ही बघताय की आजूबाजूला बरेचसे लोक असतात ज्यांना गोड नाही खाल्लं तर त्यांना अस्वस्थ होतं, क्रेविंग म्हणता येईल, किंवा जेवण झाल्यावर दे नीड समथिंग स्वीट, आणि मग ते सेटल्ड होतात. सो इट इज ॲज गुड ॲज अल्कोहोल. कारण की ब्रेन मॅपिंग जेव्हा रिसर्चमध्ये केलं गेलं त्यामध्ये MRI स्कॅन केले गेले ब्रेनचे, तर जे रोज गोड खातात ते आणि जे रोज अल्कोहोल घेतात ते, त्यांच्या ब्रेनमध्ये चेंजेस सेम आहेत. बापरे. बर. तर या सगळ्या एकंदरीत प्रोसेसमध्ये ओमेगा फॅटी ॲसिड कशा प्रकारे रोल प्ले करत आहे? आणि आता शक्यतो हे माशांपासून जे सी फूडमधनं आपल्याला मिळतं, मग जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी त्याला काही ऑप्शन किंवा काय ते घेऊ शकतात कन्झम्पशन? ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स तुम्ही ऑलिव्ह ऑइलपासून घेऊ शकता. आणि जवस, म्हणजे आपल्याकडे जवस किंवा अळशी ज्याला म्हणतात, किंवा फ्लॅक्सीड्स, हे खूप कॉमनली खाल्लं जातं. सो रोस्टेड फ्लॅक्सीड्स जर तुम्ही 1 चमचा रोज इन्क्लूड केलं डाएटमध्ये, सो तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतात चांगल्या प्रमाणामध्ये. आणि ते लिपिड्स तुमचे जे असतात ना, म्हणजे आजकाल तुम्ही ऐकलं असेल कोलेस्ट्रॉल खूप लोकांचं, ट्रायग्लिसराइड्स वाढलेलं आहे, त्यामध्ये जर तुम्ही लिपिड प्रोफाईल हा रिपोर्ट नीट पाहिला तर त्यामध्ये HDL म्हणजे हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल एक असतं जे खूप चांगलं असतं शरीरासाठी, ते कमी दिसतं. आणि ते तुमच्या हार्टला प्रोटेक्ट करत असतं. तो ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सनी HDL वाढतं. सो त्यामुळे त्याचा बेनिफिट जास्त आहे. आणि मग हृदयविकार किंवा हायपरटेन्शन असे जे आजार आहेत त्यामध्ये ते मदत करतं. बरं. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये, या डाएटमध्ये जेव्हा तुमच्याकडे क्लायंट्स येत असतील, तर एखादी गोष्ट जेव्हा आपण नवीन आहारामध्ये घेतो किंवा काही बेसिक चेंजेस करतो, तर साधारण आपली बॉडी त्या गोष्टीसाठी किंवा त्या डाएटसाठी कशी रिॲक्ट करायला लागते? म्हणजे साधारण तो किती कालावधी जात असतो मध्ये, म्हणजे एखादं डाएट कन्झ्युम केल्यानंतर किंवा सुरुवात केल्यानंतर? ॲक्च्युली ते डाएट कुठलं घेता त्यावरती एकतर डिपेंड आहे. अँटी इन्फ्लमेटरी डाएट ॲक्सेप्ट करायला शरीर अगदीच 24 तासात ॲक्सेप्ट करतं. कारण की त्यामध्ये असं काही नाही आहे की मी खूप हाय प्रोटीन तुम्हाला देणार आहे. जनरली काय होतं, जेव्हा डाएटमध्ये शिफ्ट होतात लोक, तेव्हा प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन एकदम वाढवतात आहारातलं. मग प्रोटीन पचायला थोडेफार जड असतात किंवा प्रत्येकाच्या पचनशक्तीप्रमाणे तो फरक जाणवतो. अँटी इन्फ्लमेटरी डाएट जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रोसेसिंग कसं तुम्ही बनवताय आणि कॉम्बिनेशन, हे तुम्ही लहानपणापासून जे खात आलायत त्यामध्येच थोडेफार चेंजेस करून दिलं जातं आणि बॅलन्स करून. बरं, मग या अँटी इन्फ्लमेटरी डाएटचा एक क्विक तुम्हाला जर प्लॅन सांगायचा असेल आपल्या प्रेक्षकांना, तर तुम्ही काय सांगाल? अँटी इन्फ्लमेटरी तुमचं रोजचं अन्न तुम्ही अँटी इन्फ्लमेटरी बनवू शकता. त्यामध्ये एक क्विक टिप अशी आहे की तुम्ही जर भात खाताय सपोज, तर तो भात तुम्ही प्रेशर कुकमध्ये कुक नाही करायचा आहे. तुम्ही जर तो ओपन कंटेनरमध्ये कुक केला तर तो अँटी इन्फ्लमेटरी होतो. त्याबरोबरच त्यामध्ये जर फॅट्स ॲड केले, सपोज तो भात शिजवताना तुम्ही अर्धा चमचा तूप टाकलं चांगलं, अजून अँटी इन्फ्लमेटरी होतो. त्याबरोबरच त्यामध्ये खाताना तुम्ही लिंबू पिळलं, अजून अँटी इन्फ्लमेटरी होतो. सो दिस इज क्विक टिप. त्यासोबत कॉम्बिनेशन. मग आता तुमची लाईफस्टाईल कशी आहे त्यानुसार हे ठरतं. तुम्ही दिवसभर बसून आहात एका ठिकाणी, मग अर्थात तुम्हाला खूप कार्बोहायड्रेट घेऊन नाही चालणार आहे. मग तुम्ही हे कॉम्बिनेशन कसं करायचंय? सो हाऊ युअर प्लेट शुड लुक. तर भात कमी, डाळ जास्त, आणि त्यात सॅलड्स तर आहेच आहेत. अजून एक अँटी इन्फ्लेमेटरी टिप म्हणजे सॅलड्स तुम्ही सॉटेड खा. कच्चे सॅलड्स जे आहेत ते इन्फ्लेमेटरी असतात. सो अगदी जस्ट 2 ड्रॉप्स ऑफ ऑइल, सॉटे इट अँड कन्झ्युम, तर मग ते अँटी इन्फ्लेमेटरी होतात. खरंय खरंय. अशा काही मिस्टेक घेऊन किंवा काही असे पूर्वग्रह घेऊन तुमच्याकडे क्लायंट्स येतात का या पर्टिक्युलर डाएटच्या बाबतीत? असे काही अनुभव आले तुम्हाला? सगळ्याच डाएटच्या बाबतीत पूर्वग्रह आहेत. हे काम चांगलं का करतं? कारण हे सस्टेनेबल आहे. मी तुमचं काहीच बंद नाही करते. म्हणजे वरण भात भाजी पोळी हा तुमचा आहार आहे लहानपणापासून, तोच ठेवा. फक्त वरण भात असा खा, भाजी अशी खा, ऑइल पर्सेंटेज, म्हणजे हे सगळं पर्सनलाइज्ड आहे
की तुम्ही किती व्यायाम करताय किंवा करतच नाही आहे किंवा तुम्हाला कुठले आजार आहेत शरीरामध्ये, तर त्यानुसार हे ठरतं. तर सस्टेनेबल आहे हे, नो डाऊट. बरं. आणि मला असं वाटतं की हे जर डाएट तुम्हाला करायचं असेल तर ते डाएट म्हणून नाही, एक फक्त जीवनशैलीमधला तो बदल, जीवनशैलीच आहे ती. हा. आणि त्याच्याबरोबर मग व्यायाम आणि ह्याच्याशी कसं तुम्ही ह्याचं कनेक्शन जोडा. व्यायाम जसं तुम्हाला मी सांगितलं, इंटरमिटंट फास्टिंग इज अँटी इन्फ्लमेटरी प्रोसेस. तसंच व्यायाम पण अँटी इन्फ्लमेटरी प्रोसेस आहे. राईट. तर त्यामध्ये काय होतं की तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढतं. जेव्हा तुम्हाला दम लागतो, दम लागेपर्यंत तुम्ही व्यायाम करताय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं की जसं मी सांगितलं की तुम्ही कुठलंही अन्न कन्झ्युम करताना ते स्वीकारण्यासारखं आहे का नाही हे तुमच्या शरीराच्या रिक्वायरमेंटनुसार ठरतं. मग तुम्हाला नीड क्रिएट करायची, तुम्हाला आवडता पदार्थ खायचा आहे ना, मग त्याची गरज निर्माण करा शरीरात. ती गरज निर्माण करण्यासाठी अर्थात एक्सरसाइज करायला लागते. जर तुम्हाला सँडविच खायचंय की जे फुल ऑफ कार्बोहायड्रेट आहे, तुम्हाला 10 किलोमीटर धावावं लागेल. मग यू आर एलिजिबल टू ईट अँड मेक इट अँटी इन्फ्लेमेटरी. सो इतकं सोपं आहे ते. नीड नसताना खाल्लं तर 100% इन्फ्लेमेशन वाढणार. म्हणजे शरीराला जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा ते खाल्लं गेलं. खायचं असेल तर गरज निर्माण करायची, इतकं सोपं आहे ते. बरं, मग असं सगळं करत असताना असा पण प्रश्न लोकांच्या मनात येतो की मग आम्ही जंक फूड खायचंच नाही का? एक्झॅक्टली तेच मी आता सांगितलं. साबुदाणा खिचडी सगळ्यांना रिकमेंडेड नाहीये. पण तुम्ही जर बघताय की मॅरेथॉन आहे, मॅरेथॉन नंतर जो ब्रेकफास्ट असतो ना त्यामध्ये साबुदाणा खिचडी असते. कारण तो क्विक सोर्स आहे ग्लुकोजचा, स्टार्च आहे ना, त्यामुळे मग ते त्याच्यावरती ठरतं. मग तुम्हाला जर आवडतंय ना, ते खायचंय ना आणि त्याचे परिणाम नाही होऊ द्यायचेत, तर तुम्ही स्वतःला एलिजिबल करा ते खाण्यासाठी. आता आपण शरीरावरती ज्या प्रकारे हे डाएट परिणाम करतं त्याचा तर आपण अंदाज घेतलाच, पण त्या पलीकडे जाऊन मनावरती सुद्धा आपण जे खातो ते मनावर सुद्धा परिणाम करत असतं. आपल्या विचार क्षमतेवरती, आपल्या ओव्हरऑल स्ट्रेसवरती पण त्याचा परिणाम होत असतो. कारण आजची जी काही धकाधकीची जीवनशैली आहे त्याच्यामध्ये इतके लोकांना म्हणजे स्ट्रेस आहे, लोक खूप धडपडत आहेत. मग अशा वेळेस मनावर कसं हे मानसिक आरोग्यावर परिणाम करतं? आता तुम्ही ऐकलं असेल राजसिक आहार, तामसिक आहार, सात्विक आहार. हे आहाराचे 3 प्रकार आपल्या म्हणजे वेदांमध्ये वगैरे दिलेले आहेत. तर त्याचा बेसच तो आहे. तामसिक आहार सैनिकांना जास्त दिला जायचा, कारण की त्यांच्यामध्ये आक्रमकता हवी आहे. तामसिक आहार हा मेंटल इरिटंट असतो. तर त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊन एखादी ऍक्शन करणं हे सगळं तामसिक आहारामध्ये अग्रेशन. एक्झॅक्टली. मग तुमचा हेतू काय आहे, तुमचं काम काय आहे, त्यानुसार पण हा आहार ठरतो. मग जर तुम्हाला काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर, म्हणजे जसं आता एन्झायटी इज व्हेरी कॉमन नाउअडेज, म्हणजे अल्टरनेट पेशंट माझ्याकडे जो येतो तो एन्झायटीचा इश्यू असतो त्याला, की ते विचारायला लागतं हिस्ट्रीमध्ये की तुम्हाला एन्झायटी डिसऑर्डर आहे का, तुम्ही काही एन्झायटीसाठी मेडिसिन्स घेताय का. तर आहारामध्ये बदल केल्यामुळे तुमचं मेंटल इरिटेशन जे डाएटमुळे होत असतं ते कमी होतं आणि लक्षणीयरित्या अँटी एन्झायटी मेडिसिन्स बंद होतात. अँटी डिप्रेसंट असतील काही त्या कमी होतात. मग हे डॉक्टर्स करतात. बरोबर. तर कामनेस जो असतो तो वाढतो, स्टॅबिलिटी वाढते, किंवा जे हॅपीनेस हॉर्मोन्स असतात ते पण चांगल्या पद्धतीने काम करतात. राईट. आणि जसं तुम्ही आता हार्मोन्सचा उल्लेख केलात, हे डाएट घेतल्यानंतर म्हणजे एक कुतूहलही आहे की आपण जे काही अन्न खातो त्याच्यानंतर एक हार्मोन आपल्या मेंदूमध्ये म्हणजे सिक्रेट होत असणार बॉडीमध्ये, राईट. तसं डाएट हे पर्टिक्युलर प्लॅन केल्यानंतर असं काय शरीरामध्ये किंवा मेंदूमध्ये हार्मोनल बदल होतात की आपल्याला त्या गोष्टीची सवयही लागते आणि वी आर फिलिंग गुड. ओके. आता यामध्ये ना डाएटशी रिलेटेड असणारा सगळ्यात महत्त्वाचा हॉर्मोन म्हणजे इन्सुलिन आहे. ओके. इन्सुलिन हा एजिंग हॉर्मोन आहे. अच्छा. तो जेवढा जास्त तेवढं तुमचं वय जास्त वाढणार, अननॅचरल. ठीक आहे. कारण की इन्सुलिन शांत नाही बसत. क्रेविंग्स हा जो सगळीकडे सध्या चर्चेला जातोय की क्रेविंग्स खूप होतात, कसं कंट्रोल करायचं. क्रेविंग्स इन्सुलिनच क्रिएट करतं. तुम्हाला जर क्रेविंग्स होत आहेत अनकंट्रोल्ड, त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरात इन्सुलिन जास्त आहे.
अच्छा. मग हा हॉर्मोन जो आहे ना हा खूप डेंजरस आहे. म्हणजे तुम्ही शरीरात म्हणजे तुमच्या आयुष्यातले कुठलेही आजार, मेटाबॉलिक डिसऑर्डर, राईट राईट, फॅटी लिव्हर, PCOD, हार्ट डिसऑर्डर्स, ह्याच्यात सगळ्यांमध्ये इन्सुलिन कारण आहे. हां, पण मग ते बॅलन्स कसं व्हायला पाहिजे? तर मग इन्सुलिनला काय पाहिजे? हां. ग्लुकोज. बरोबर. कारण इन्सुलिन ग्लुकोजसाठीच काम करतो फक्त. सो इन्सुलिन जास्त असल्यानंतर तो तुम्हाला ग्लुकोज मागणार, म्हणून तुम्हाला गोड खाण्याची क्रेविंग होते आणि ते खाल्ल्यावर तुम्हाला शांत वाटतं, कारण इन्सुलिन शांत झालाय आतमधला. मग इन्सुलिन कमी सिक्रीट होणारं डाएट, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएटमध्ये तेच होतं की तुमचं इन्सुलिन लेवल लो राहते, त्यामुळे अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट इज ऑल्सो अँटी एजिंग. मग ते इन्सुलिन लो राहतं, त्यामुळे तुमचे क्रेविंग्स 8 दिवसात कमी होतात, विदिन 8 days. समोर गोड ठेवलं तरी तुम्ही खाणार नाही, कारण इन्सुलिनच लो आहे, इच्छाच होत नाही खाण्याची. हां, आणि त्यामुळे मग तो परिणाम जो आहे ना तो तुमच्या स्किन, हेअर, त्यानंतर तुमच्या एनर्जी लेवल्स वरती खूप ड्रास्टिकली दिसतो. आणि सूज कमी होते सगळ्यात आधी शरीरावरची, कारण की हे डाएट सुरू केल्यावर पहिल्या महिन्यात तुमचं 3-4 किलो वजन कमी होईल. म्हणजे सूज या अर्थाने आपण घेऊ शकतो की ओव्हरऑल जे आपलं शरीर वाढतं, ब्लोटिंग. एक्झॅक्टली. आणि स्त्रियांमध्ये जसं आपण आधी बोललो तसं हॉर्मोनशी रिलेटेड खूप असतं इन्फ्लेमेशन. जसं तुम्हाला प्री मेन्सेस, जे तुम्हाला पुढे तेच विचारणार होती की आपण PMS ज्याला आपण म्हटलं जातं, ब्लोटिंग होतं, खूप ब्लोटिंग होतं, चेहरा पफी दिसतो त्या काळामध्ये. तर ते जे हॉर्मोन, जसं इस्ट्रोजन तुमचं हे सगळं बॅलन्स करतं, इस्ट्रोजन कमी होतं त्यामुळे ब्लोटिंग वाढतं, तर ते सुद्धा तुमचं अँटी इन्फ्लेमेटरीने कमी होतं. मॅम, त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना प्रॉब्लेम होत आहेत. जसं आता अगदी घातक म्हणायचं झालं तर कॅन्सर आहे, किंवा PCOS किंवा PCOD हे प्रत्येक मुलीमध्ये आपल्याला, मॅक्झिमम मुलींमध्ये सध्या दिसून येत आहे. तर या सगळ्यावरती कशा प्रकारे हे डाएट काम करत असतं? इन्फ्लेमेशनमुळेच होणारे हे आजार आहेत बेसिकली. म्हणजे कॅन्सर, PCOD जो कॉमन झालाय तो इन्फ्लेमेटरी फूड कन्झम्पशन करून झालाय. याचं सगळ्यात बेसिक कारण आहे इझी अवेलेबिलिटी ऑफ फूड, जे तुम्हाला हवंय ते एका टिपवरती मिळणं. तर ते एक बेसिक कारण आहे. आणि आपण जे फेस्टिव्ह म्हणतो, जसं आता दिवाळी येते आणि दिवाळीचा जो फराळ आहे ते फक्त दिवाळीला खाणं अपेक्षित आहे, वर्षभर नाही. अच्छा. सो या गोष्टी वर्षभर मिळत आहे. स्वीट्स तुम्ही फक्त फेस्टिव्हला खायच्या आधी आता तुम्ही वर्षभर खाताय. तर ह्या गोष्टींमुळे काय होतंय, इन्फ्लेमेशन वाढतंय. आणि साहजिकच जसं आपण आधी बोललो, इन्सुलिन हे कारण आहे या सगळ्याचं. इन्फ्लेमेशन इन्सुलिनमुळे वाढतं, मग तो इन्सुलिन तुमच्या ज्या ऑर्गनवरती जाऊन खराब करायला सुरुवात करेल ना, म्हणजे इन्सुलिन आणि शुगर, तर त्या ऑर्गनचा डिसीज आधी दिसणार. जसं ओव्हरीज वरती काम केलं इन्सुलिनने जाऊन तर PCOD, कारण ओव्हरीजमध्ये ओव्हरीजच्या सेल्समध्ये ग्लुकोज अपटेक होत नाहीये, कारण दरवाजे बंद होत आहेत इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. सो याच्यामध्ये तुमचं इन्फ्लेमेशन कमी जर झालं तर हा आजार तुमचा अगदी व्यवस्थित कमी होतो. म्हणजे प्रत्येक वेळेस मेटाबॉलिक आजार जे आहेत ते मेटाबॉलिझममुळे झालेले आहेत, बिघडलेलं मेटाबॉलिझम सुधारलं तर ते आजार पण सुधारतात. खरंय. आणि अगदी आता मेटाबॉलिझमचा तुम्ही विषय काढलात, पुढचा माझा मुद्दा तोच आहे की गट हेल्थ. बरेचदा लोकांना पचनाच्या बाबतीत अपचनाचे प्रॉब्लेम होतात, कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता आहे, किंवा म्हणजे डायजेशनच्या बाबतीत, पचनाच्या बाबतीत अनेक समस्या सध्या जाणवतात आणि वेगवेगळ्या नवीन गोष्टी सुद्धा आता त्यामुळे समोर येत आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, कसा हा डाएट प्ले करतो? गट हा जो ऑर्गन आहे ना त्याला आम्ही फॉरगॉटन ऑर्गन असं म्हणतो, कारण की जेवढे मेडिसिन्स आलेत किंवा जेवढे आजार आलेत त्यामध्ये सगळ्यात जास्त दुर्लक्ष गटकडे केले गेले, जे की प्रायोरिटी हवी, कारण गटमधनंच इन्फ्लेमेशन क्रिएट होतं. आता गट फ्लोरा किंवा गट बॅक्टेरिया तुम्ही ऐकलं असेल, आजकाल गट बॅक्टेरिया तुम्हाला विकत पण मिळतात टॅबलेट फॉर्ममध्ये, सॅचेट फॉर्ममध्ये. ते घेतल्यानंतर तुमचं गट क्लीन राहतं किंवा तुम्ही हेल्दी राहता असं पण म्हटलं जातं. टेम्पररीली होतं, नाही असं नाही. जेव्हा तुम्ही गट बॅक्टेरिया कन्झ्युम करता तर ते चांगलं काम करतात,
बरेचसे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ते तयार करतात. पचन त्याच्यामुळे चांगलं होतं. मग काय होतं, आपल्याला आजार आता वाढलेलेच आहेत, इन्फेक्शन्स कॉमन आहेत. इन्फेक्शन झालं की अँटीबायोटिक आपण घेतो. अँटीबायोटिकला माहीत नसतं की हा गट बॅक्टेरिया चांगला आहे, याला नाही हार्म करायचे, हा इन्फेक्शनवाला आहे, यालाच मारायचं आहे, असं त्याला नाही कळत. अँटीबायोटिक ओव्हरऑल सगळ्या बॅक्टेरियांना मारतं. त्यामध्ये मग आपले गट बॅक्टेरिया पण मरतात आणि मग सुरू होतात डायजेशनचे इश्यूज. तुम्ही बघा, बरेचदा डॉक्टर्स तुम्हाला अँटीबायोटिक सोबत प्रोबायोटिक्स देतात. बरोबर. तर ते प्रोबायोटिक म्हणजे गट बॅक्टेरिया असतात. पण यामध्ये मूळ गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमच्या गटमधलं वातावरण जे आहे ते डिस्टर्ब होत आहे, जे की गट बॅक्टेरियासाठी फेवरेबल असतं. मग अँटीबायोटिकच जर सोडले तर इतर असे बरेच कारण आहेत. जंक फूड आहे, रिफाईन कार्ब्स आहेत, ज्यामुळे गट बॅक्टेरिया जे आहेत ते डिस्टर्ब होतात आणि तिथलं वातावरण बिघडतं. मग हे एकदा वातावरण बिघडलं की मग तुम्हाला इंडायजेशनचे त्रास सुरू होतात. कारण की गट बॅक्टेरियाच नाही आहेत, त्यामुळे डायजेस्टिव्ह हॉर्मोन्स तयार होत नाही आहेत. मग डायजेस्टिव्ह हॉर्मोन्स किंवा डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत ते बनतच नाही आहेत, तर पचन होणार कुठून? साधं उदाहरण, व्हिटॅमिन B12 सगळ्यांना डेफिशियन्सी आहे. ज्यांना व्हिटॅमिन B12 कमी आहे त्यांचं गट डिस्टर्ब आहे. आता आणि हे उगाचच व्हेज नॉनव्हेजशी लिंक केलं गेलं आहे. जे व्हेजिटेरियन आहेत, खूप व्हेजिटेरियन लोक आहेत ज्यांचं नॉर्मल असतं B12, तो एक फरक आहे. आता गट एन्व्हायरमेंट चांगलं जर करायचं असेल तर अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट त्याच्यावरती काम करतं. बिघडलेलं गट एन्व्हायरमेंट चांगलं बनवण्यासाठी 1 वर्ष लागतं. सो इट इज नॉट क्विक प्रोसेस. तुम्ही जरी प्रोबायोटिक्स घेतले किंवा गट फ्रेंडली बॅक्टेरिया जे तुम्हाला अवेलेबल आहेत इझिली ते तुम्ही घेतले, तरी वातावरण नाही आहे ते तिथे राहण्यासारखं. त्यामुळे ते वातावरण नाही तर ते काही दिवस राहतात का निघून जातात. त्यामुळे ती मेन गोष्ट आहे. आणि इन्फ्लेमेशनमुळे गट बॅरियर जो असतो ना, आपलं जो गट आहे तो आणि वरचा भाग शरीराचा, यामध्ये एक मजबूत भिंत असते. त्यामुळे ते बॅक्टेरिया वरती येऊ शकत नाहीत. ते जर वरती आले तर ते आपल्या शरीरावरती हल्ला करतात. कारण की त्यांना माहिती नाहीये, त्यांना तेवढाच एरिया सीमित आहे राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी. तर त्या गट बॅरियरला जे आहे ना ते इन्फ्लेमेशनमुळे छोटे छोटे छिद्र पडतात आणि मग हळूहळू ते केमिकल्स वरती येऊन इन्फ्लेमेशन क्रिएट, त्याला लायपोपॉलिसॅकराइड्स म्हणतात. तर एवढं इम्पॉर्टंट आहे गट. गट इज युअर हेल्थ. ज्यांचं गट चांगलं आहे ते हेल्दी. आणि आजकाल फिटनेस आणि हेल्थमध्ये हाच बेसिक डिफरन्स आहे. मग गट तुमच्या माइंडवर पण काम करतं. कारण गट ब्रेन ॲक्सेस जो आहे ना तो डायरेक्ट आहे. सो आपण म्हणतो ना, मला गट फिलिंग येत आहे. सो गट फिलिंग कुठून येत आहे? तुमचं मेंटल स्टेटस बरोबर नाही आहे, तुम्हाला स्ट्रेस आलाय. सो स्ट्रेस इज इन्फ्लेमेटरी. मानसिक ताण आला की तुमचं इन्फ्लेमेशन वाढणार. आणि तुम्ही जर सतत स्ट्रेसमध्ये असाल तर स्ट्रेसमध्ये असलेले लोक वेगळे दिसून येतात. का? कारण त्यांचं एजिंग दिसतं चेहऱ्यावरती. सो एजिंग इज इन्फ्लेमेशन, आउटकम ऑफ इन्फ्लेमेशन. आता कुठलंही डाएट म्हटलं तर लोकांच्या मनात पहिले प्रश्न येतो की त्याच्यामध्ये खूप पैसा खर्च करावा लागतो का? म्हणजे फायनान्शियली माणसाने कितपत एखादं डाएट करताना, एस्पेशली हे डाएट करताना स्वतःला प्रिपेअर करावं? फायनान्शियल प्रिपरेशनची तर गरजच नाही आहे. माझ्याकडे अगदी कामगार लोकांपासनं रिच फॅमिलीजपर्यंतचे क्रीम लेअरचे सुद्धा लोक येतात. एव्हरीवन कॅन फॉलो दिस डाएट. मग तुम्हाला डाळी अवेलेबल आहेत, तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू अवेलेबल आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये कॉम्बिनेशन्स बदलले आणि प्रोसेसिंग बदलली की ते अँटी इन्फ्लेमेटरी होतं. आणि मॅम एखादं असं तुम्हाला, म्हणजे अनेक तुमच्याकडे क्लायंट येत असतील, आपण बोलता बोलता तुम्ही हेही म्हणालेलं की कला विश्वातून पण बरीच लोक तुमच्याकडे येत असतात. तर असं कुठलं तरी तुमच्याकडे उदाहरण आहे का, म्हणजे एखाद्या कुठल्याही क्लायंटचं की अगदी ते तुमच्याकडे आलेले आणि त्यानंतर हे डाएट फॉलो करून अगदी त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय आणि एकदम हेल्दी लाईफ आता ते छान जगतायत? हो, कलाकारांचे शेड्यूल नसतात आणि त्यांना स्ट्रेस पण खूप असतो. तर ह्या दोन्ही गोष्टी अँटी इन्फ्लेमेटरी डाएटनी बऱ्यापैकी मॅनेज होतात. एकतर कामनेस वाढतो आणि एनर्जी लेवल्स चांगल्या होतात.
दुसरी गोष्ट म्हणजे कलाकार हा एक बाजू झाली. खूप सारे PCOD रिव्हर्स झालेले आहेत. हां, आणि डायबिटीज रिव्हर्सलचं क्लेम का नाही करत आम्ही, कारण की तो कुठल्या प्रकारचा आहे त्यावरती तो रिव्हर्स होणार की नाही हे ठरतं. जेनेटिक जर डायबिटीज असेल किंवा टाईप 1 तो रिव्हर्स होत नाही. जर तो तुमचा डायबिटीज जो आहे तो स्ट्रेस रिलेटेड असेल, लाईफस्टाईल, ओबेसिटी या गोष्टींमुळे असेल तर तो 100% रिव्हर्स होतो. अगदी म्हणजे मॅम एकंदरीतच हे डाएट जे आहे ते आपल्या फक्त मी जसं सुरुवातीलाही म्हटलं की जीवनशैलीमध्ये बदल केले की तुम्ही एक छान हेल्दी लाईफ जगू शकता. म्हणजे डाएट हा शब्दाचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण असा खूप विचार करतो की त्यात खूप जास्त पैसा आपल्याला टाकायला लागतोय आणि ते प्रत्येकालाच परवडेल असं नाही वगैरे. पण तुम्ही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मनातल्या भीती आहेत, मला असं वाटलं सगळ्यांच्याच तुम्ही त्या दूर केलेल्या आहेत. आणि ओव्हरऑल आपली बॉडी हेल्दी राहण्यासाठी ते किती गरजेचं आहे जीवनशैलीमधला बदल, आणि त्याच्यामुळे कसं हे डाएट उपयुक्त आहे हे सुद्धा आज माझ्या प्रेक्षकांना कळलंय. मॅम मी खरंच सांगते की आपण गप्पा मारत होतो, मी म्हणेन असं काही प्रश्न आणि उत्तरांचं हे नव्हतं. माझ्या मनातले आणि अनेक माझ्या प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न तुम्ही आज सोडवले. खूप खूप धन्यवाद लोकमत सखीशी संवाद साधल्याबद्दल. आणि मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कळवा. जर काही मनात प्रश्न असतील हे कमेंट करून सांगा, त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.